दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीमध्ये देखील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। यावर्षी तापमानाने गेल्या 15 वर्षातला रेकॉर्ड चक्क एप्रिलमध्येच मोडलाय। मे मध्ये असतो त्याहूनही गंभीर स्थिती एप्रिलमध्ये असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। मागील 3 दिवसापासून पश्चिम विदर्भात अक्षरशः सूर्य आग ओघत आहे। आज जर पाहिलं तर अमरावतीचं तापमान हे 45 अंशाच्या पुढे गेलेलं आहे। आपण आहोत सध्या अमरावतीच्या एरविन चौकामध्ये। सतत गजबजलेला चौक जे आहे या सगळ्या तापमानाच्या परिस्थितीमुळे संपूर्ण रस्ते जे आहेत निर्मनुष्य होत आहेत। गेल्या 15 वर्षाच्या तापमानाचा रेकॉर्ड जो आहे तो ब्रेक केल्याचं हवामान तज्ञांकडून सांगितलं जात आहे। सध्याचं तापमान हे 45 अंशाच्या पुढे गेलंय। पुढच्या 3 दिवसापासून याही पेक्षा मोठी परिस्थिती जी आहे ती तापमानाच्या संदर्भात पाहायला मिळत आहे। एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या कारणाने अक्षरशः जर पाहिले तर अमरावती शहरातले मुख्य चौक जे आहेत ते ओस पडलेले आहेत। कामधंद्याच्या निमित्तानं बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी पडलेली आहे। आपण पाहू शकतो की या कामाच्या निमित्तानं जे नागरिक बाहेर पडत आहेत ते अक्षरशः जर पाहिलं तर दुपट्टा बांधूनच जर बाहेर पडत आहेत। एकूणच जर पाहिलं तर विदर्भामध्ये सध्या सूर्य आग ओकत असल्यानं अमरावती शहरातले मुख्य चौक असतील, बाजारपेठ असतील, संपूर्ण रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य होताना पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या वतीनं असलेल्या मुख्य चौकांमध्ये आणि सिग्नलमध्ये थांबणाऱ्या नागरिकांची सोय म्हणून जर पाहिलं तर ग्रीन नेट बांधण्यात आल्या होत्या। मात्र यावर्षी जर पाहिलं तर अद्यापही महापालिकेकडून कोणत्याही सिग्नल जवळ ग्रीन नेट बांधण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर बाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन करावा लागत आहेत। पुढील 3 दिवस जर पाहिलं तर अशी संपूर्ण स्थिती जी आहे ती राहणार आहे। तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। बाहेर पडताना पुरेशा प्रमाणात सुरक्षितता ठेवावं असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे। दरम्यान हवामान तज्ञांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे, काय माहिती दिली आहे पाहूया। काल अमरावतीमध्ये 45.6 डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे अकोला आणि अमरावतीचे सारखेच होते आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त होते। काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला होता। आजसुद्धा अमरावती, अकोला, वर्ध्याकरिता हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून आजसुद्धा तापमान कालच्यासारखेच राहण्याची शक्यता आहे। तसेच उद्या तापमान थोडे कमी होण्याची शक्यता असून 28 तारखेनंतर तापमानात घट येण्याची शक्यता आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी सकाळी 10 ते 6 या वेळेत शक्यतोवर घराच्या बाहेर निघू नये। तसेच बाहेर जाणे अर्जंट असल्यास दुपट्टा, भरपूर पिण्याचे पाणी, सावलीमध्ये राहणे वगैरे करणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतातील कामेसुद्धा दुपारच्या वेळी करू नयेत आणि आपल्या गुराढोरांना सावलीत ठेवावे आणि भरपूर पाणी पिण्यास द्यावे।